आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला तर बाई विश्वासच बसेना, ती मसालेवाली बाई एवढी लबाड निघाली. लबाड कसली, अट्टल गुन्हेगार निघाली मामी ती. पण आपली सरू चांगली पुरून उरली तिला. मला लय अभिमान वाटतोय माझ्या सरूचा. हो ना, किती युक्तीने सुखरूप जागे आणून ठेवलं तिने आपल्याला. आपण तर सापाच्या वेळावरच जाऊन बसलो होतो. पण ह्या सगळ्यात ना मला आदित्यचं कौतुक वाटतंय बघा. अहो किती बदललाय तो. सरू बरोबर लग्न होण्या अगोदर होता का नाही, अगदी तसा झालाय. तुझ्या आईला जेलमधनं सुखरूप सोडवून घेईल असं सावीला वचन दिलं होतं त्याने, आणि ते पाळलं सुद्धा, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. शशीताई, काय झालं, का रडताय तुम्ही? आज कितीतरी वर्षांनी तुम्ही आदित्यचं कौतुक करताय. मला स्वतःलाही तेच वाटतंय. नाहीतर प्रत्येक जण त्याच्याबद्दल वाईटच बोलत असतो. खरंय, अगं त्याचंच तर कौतुक आहे. तो चांगला होता म्हणून तर महादेवानं सुंदरीशी त्याच्या लग्नाची गाठ बांधून दिली. पण त्याच्यात कुठला राक्षस घुसला कोणास ठाऊक, आणि सगळंच बिघडत गेलं. पण आता त्याच्यातला देव माणूस जागा झालाय, आणि त्या देवाने त्या राक्षसाला मारून टाकले, ते पण कायमच. या आधी त्याच्याविषयी जे पण काही वाईट बोललोय की नाही, त्यापेक्षाही जास्त चांगलं कौतुक करावंसं वाटतंय आता त्याचं. खरंच कालकाईचीच कृपा म्हणायची ही. आदित्यचं हे रूप बघायला आज भाऊसाहेब हवे होते. कायलं आई, कायलं का रडतेस तू? काही नाही रे, त्यांना भाऊसाहेबांची आठवण आली. मला पण बाबांची खूप आठवण येते. अरे चुकीचं वागलो मी त्यांच्या बरोबर. पण तुला आता पश्चाताप होतोय ना रे, आणि त्या पश्चातापाच्या अग्नीत तुझा सगळा वाईटपणा जळून गेला, आणि तू मनापासून माफी मागितली ना त्यांची, मग पोचलं सगळं त्यांच्यापर्यंत. अगदी माझ्या मनातलं बोलल्यात मंगलताई. तुमच्या लोकांच्या या प्रेमामुळेच, म्हणजे एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला विचारायची, पण म्हणजे मला तुमच्याशी बोलायचं होतं. खरं तर मला तुमच्या सगळ्यांशीच बोलायचं होतं. मी आजपर्यंत बऱ्याच गोष्टी केल्यात, त्यामुळे मी आता जे काही बोलणारे, जे काही मागणारे, त्याचा हक्क मी गमावलाय. पण तरी मला विचारायचं होतं तुम्हाला एक. आदित्य बोल. मी आजपर्यंत या घरात सुंदरीला त्रास देण्याच्या हेतूने राहत होतो, पण आता मला सावीचा बाप म्हणून या घरात राहायचंय. पण सावी सुंदरी शिवाय राहू शकत नाही, आणि सुंदरी सावी शिवाय. यावर आता एकच उपाय आहे की मी आणि सुंदरीने खोटा संसार करत राहायचा. मला असं वाटतं की जर आम्हाला एकत्र राहायचंय, एकत्र संसार करायचा आहे, तर तो खोटा का करावा, खरा का करू नये. मला आता माझ्या सावीसोबत, सुंदरीसोबत संसार करायचा आहे. मला एक चांगला नवरा, एक चांगला मुलगा, एक चांगला बाप म्हणून स्वतःला सिद्ध करायचं आहे. बघा, तुमचा काही निर्णय असेल तो मला मान्यच असेल, पण सावीमुळे मला एक शेवटची संधी मिळाली. प्लीज माझ्याकडून ती हिसकावून घेऊ नका. ठीक आहे, मला तुमचा निर्णय मान्य आहे.
थांब आदित्य. हे बघ आदित्य, एक जावई म्हणून माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये, पण बाप म्हणून तू सावीसाठी जे पण काही केलेस का नाही, त्यामुळं आमच्या मनात तुझ्याविषयी विश्वास निर्माण झालाय. त्यामुळं तुला एक संधी तर आम्ही नक्कीच देऊ शकतो ना. पण सरूची हरकत नसेल तर मग आम्हालाही काही अडचण नाहीये. हो ना मामी? होय की. आम्हाला तर दुसरं काय पाहिजे? आमच्या मुलांनी सुखात राहावं, ह्याच्या पलीकडे काही नको. आनंदानं संसार करावा एवढंच तर पाहिजे. आणि हे होणार असेल तर आमची कसली आली रे अडचण? आमचा तुझ्यावर विश्वास आहे, पर बाळा परत आमचा विश्वास मोडू नकोस. नाही झेपणार आम्हाला ते. सोडून कुठेही जाणार नाही. मी तुला प्रॉमिस करतो सुंदरी, मी तुला आणि सावीला एकत्र करणारच. एकीकडे आदित्य खऱ्या अर्थाने बदललाय आणि दुसरीकडे माझ्यावरती प्रेम करणारे धनंजय, सावी, असा फार गोंधळ उडालाय. काय करू काहीच कळत नाहीये. सुंदरी, विनाकारण टेन्शन घेतेस तू. विनाकारण नाही तर काय. नाही म्हणजे इतके दिवस तू धनंजयला एवढा त्रास दिलास, त्याचा एवढा छळ केलास, आता त्याच्यासोबत राहायचं सोडून विचार करतेस. उलट लवकरात लवकर त्याच्यासोबत लग्न कर आणि